हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 6 उमेदवारांना उतरवण्यात आलं मैदानात. पुण्यात महाविकास आघाडीची बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांची गैरहजेरी. राष्ट्रवादीचे सगळे स्थानिक नेते नॉट रिचेबल. मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा बोलवली नेत्यांची बैठक. अखेर अमरावतीत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती फिसकटली. नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार पडली अंतिम बैठक. शिवसेनेने अवास्तव जागा मागितल्यामुळे युती फिसकटल्याची चर्चा. नाराज मीनाक्षी शिंदे एकनाथ शिंदेंच्या भेटीला. मीनाक्षी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता ठाणे जिल्हा महिला आघाडी पदाचा राजीनामा. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजून सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरू झालेली आहे. तर दुसरीकडे बैठक झाल्यानंतर सुद्धा उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांनी शिवतीर्थावरती गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली. यानंतर अजून सुद्धा जागा वाटप जाहीर झालेलं नाहीये. जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा कायम दिसतोय आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक बोलवलेली आहे. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, संदीप देशपांडे आहेत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे युती झाली आहे तरी सुद्धा उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुकांनी शिवतीर्थावरती गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. संकेत वरक आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. संकेत, खरं तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची युती जाहीर झाली त्यानंतर अजून सुद्धा जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचं दिसतंय. नक्कीच समज आपण जर पाहिलं तर एक 4 दिवसांपूर्वी म्हणजे 24 तारखेला ठाकरे बंधूंची युती ही अधिकृतरित्या जाहीर केली गेली आणि त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं जे जागा वाटपाचा जो तिढा आहे तो लवकरात लवकर सुटेल आणि जागा वाटप जे आहे ते होईल आणि एबी फॉर्म्स दिले जातील. खरं तर आपण जर पाहिलं तर मंगळवारी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आत्ता सकाळपासून किंवा दुपारपासून आपण म्हटलं पाहिजे राज ठाकरे जिथे राहतात दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी, त्या निवासस्थानी आणि त्याच्याच बाजूला मनसेचं ऑफिस सुद्धा आहे. तिथे इच्छुक जे आहेत मनसे त्यांची गर्दी सुरू झालेली आहे येण्याची. कुठेतरी संभ्रम आहे की अजून तिकीट दिलेलं नाहीये, कुठेतरी प्रचार करायचा आहे लोकांना. जे इच्छुक आहेत त्यांना जर तिकीट मिळेल तर त्यांना प्रचार करावा लागणार आहे. त्यासाठी इच्छुकांची सुद्धा आपण काही वेळापूर्वी इकडे गर्दी झाली होती खूप जास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे नेत्यांची बैठक सुद्धा या साईडला माझ्या मागे जे ऑफिस आहे तिथे सुरू आहे. बाळा नांदगावकर उपस्थित आहे, नितीन सरदेसाई आणि थोड्याच वेळापूर्वी अमित ठाकरे सुद्धा मनसेच्या कार्यालयात गेले. कुठेतरी युद्ध पातळीवरती या सगळ्या मीटिंग्स, या सगळ्या बैठका सुरू आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्हाला कुठेतरी एबी फॉर्म्स मिळावे, लवकरात लवकर आम्हाला एक क्लॅरिटी मिळावी बेसिकली, की जेणेकरून आम्हाला ग्राउंडवरती प्रचार करता येईल असं सर्व इच्छुकांचं किंवा सर्व स्थानिक जे नेते आहेत किंवा नेते कार्यकर्ते आहेत मनसेचे त्यांचं असं म्हणणं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कल्याण असेल किंवा कल्याणमध्ये मनसे जर 50 जागा लढवत असेल तर तिकडे एबी फॉर्म्स आहेत ते रवाना झालेले आहेत. ठाण्यात अविनाश जाधवांकडे एबी फॉर्म्स दिलेले आहेत. ते उद्यापासून त्या एबी फॉर्मचं वाटप होईल. पण तिढा जो आहे सध्या किंवा जो एक संभ्रम जो आहे सध्या तो फक्त मुंबईपुरता आहे आणि मुंबईत अजूनही थेटपणे असे एबी फॉर्म्स अजून वाटण्यासाठी वाटणं सुरू केलेलं नाहीये. आज शनिवार आहे. एक संकेत आणि तसा प्रचाराला वेळ सुद्धा कमी आहे त्यामुळे उमेदवारांनाही प्रचाराची गडबड आहे. काय काय घडामोडी घडतात पाहावं लागेल. धन्यवाद या माहितीसाठी. दरम्यान मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींची शिवसेना भवनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय. कुणी येवो अथवा न येवो आपण लढणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरेंनी केलाय. इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलं नाही असाही दावा त्यांनी केलाय. आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि
त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले. शिवसेना त्यांना का खतम करायची आहे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही. म्हणून त्याने शिवसेना खतम करायची. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. युती असते, आघाडी असते, तेव्हा 100% आपल्या मनासारखं होत नाही. ना 100% त्यांच्या मनासारखं होत, ना आणखीन कोण तिसरा पक्ष असेल तर ना त्यांच्या मनासारखं होत. काही जागा या आपल्या हक्काच्या असतात, नाईलाजाने सोडाव्या लागतात. काही जागा त्यांच्या हक्काच्या असतात, नाईलाजाने त्यांना सोडाव्या लागतात. त्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं. काही ठिकाणी व्यवस्थित नेटकं वाटप होतं, काही ठिकाणी राग रुसवे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ही सीट निवडून येते. मुंबई हिसकून देणार नाही, मुंबई तोडू देणार नाही, गद्दारांना गाडून टाकू, हे काय तुम्हाला नवीन आहे का? हे गेले 25 वर्ष हीच वाक्य आहे. कुठं कोण मुंबई तोडतंय, कोण मुंबई तोडणार आहे? 25 वर्ष आपण राजकारणातली जर बघितली, भाषणं जर बघितली, ती दर 5 वर्षांना मुंबई तोडण्याचा कुटील डाव विरोधक आखत आहेत, अशा पद्धतीचीच भाषणं होतात. आणि त्याच्यातनं काय मुंबईकरांना जास्त आउटपुट मिळेल असं मला वाटत नाही. महायुतीचाच महापौर हा मुंबईवर होईल. तर महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवरती असतानाच ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये वाद उफाळून आलेला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली होती. आणि याच दरम्यान शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. नाराज मीनाक्षी शिंदे एकनाथ शिंदेंच्या भेटीला नंदनवन बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात. उदय, एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यामध्ये बैठक पार पडते, काय नेमके अपडेट्स आहेत? नंदनवन बंगल्यावरती शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निवासस्थानी काही वेळापूर्वीच ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या आलेल्या आहेत. मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नाराजी जी आहे ती सगळ्यांच्या समोर आली होती आणि ती नाराजी कुठेतरी दूर करायचे प्रयत्न जे आहेत शिवसेना पक्षाकडून केले जातात. त्याचमुळे मीनाक्षी शिंदे यांना नंदनवन बंगल्यावरती बोलवण्यात आलेले आहे. या नंदनवन बंगल्यावरती शिवसेनेचे इतर नेते देखील उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मीनाक्षी शिंदे यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या त्यांची बैठक सुरू आहे. बैठकीनंतर त्यांची नाराजी दूर होते का हे आता पाहावं लागेल. निश्चित. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी करण्यावरती शिक्कामोर्तब झालंय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून आघाडीची घोषणा करण्यात आलेली आहे. 227 पैकी 62 जागा या वंचित लढवणार असल्याची घोषणा यावेळेला करण्यात आली आहे. आमची आघाडी विचाराची आहे, सत्तेसाठी आमची आघाडी नाही. आजपासून आम्ही 2 मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात. दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात. त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं. मात्र या जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धनेवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील. मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे. हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. तर इकडे मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय. ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशारा सरनाईक यांनी दिलाय. मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की साहेब, मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे.
जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. पुढची महत्त्वाची घडामोड आपण बघूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दाखल झालेले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा तिढा दोन्ही नेत्यांच्या बैठकीत सुटणार आहे. उमेदवारी अर्ज करायला पुढचे 2 दिवस शिल्लक असल्याने भाजपच्या बैठकांना आता वेग आलेला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला किती जागा द्यायच्या यावरती यात मंथन केलं जाईल आणि भाजपची 50 उमेदवारांची पहिली यादी या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात. उदय, भाजपच्या त्या बैठकींना वेग आलेला आहे. भाजपची 50 उमेदवारांची पहिली यादी या बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. अमित, अगदी खरं आहे, कारण उमेदवारी अर्ज सादर करायला अवघे 2 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे आता भाजपनं जे आहे ते बैठकांना आता वेग दिलेला आहे. आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील दाखल होईल आणि भाजपची कोअर कमिटी तिथे उपस्थित आहे. त्यामुळे आज जागा वाटपाचा भाजपमधला तिढा जो आहे तो या बैठकीनंतर सुटणार आहे आणि भाजपची पहिली 50 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण आपण या आधी पाहिलं होतं 8 दिवसाआधी अशीच बैठक मुख्यमंत्री यांनी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाली होती आणि त्यामध्ये देखील सांगोपांग या सगळ्या बाबतीत चर्चा झाली होती. मात्र आज ही अंतिम बैठक असेल आणि आजच 50 उमेदवारांची पहिली यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. सोबतच नागपूरमध्ये युती म्हणून ही निवडणूक लढणार आहे. शिवसेनेसोबत भाजप निवडणूक लढणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागा वाटपाचा तिढा देखील या बैठकीमध्ये सुटू शकतो. शिवसेनेला किती जागा द्यायचा याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब जे आहे त्यामुळे काय काय घडामोडी इथून पुढे घडतात याचा सुद्धा आढावा घ्यावा लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाविकास आघाडीत मनसेला किती जागा मिळणार याबाबत लवकर निर्णय घ्यावा. 50 जागा न घेता शिवसेनेने जागा वाढवून घ्याव्यात. पुण्यातील मनसे नेत्यांची सेनेकडे मागणी बघायला मिळते. पुण्यामध्ये शिवसेना मनसेचा मोठा भाऊ आहे, त्यानुसार आम्हाला जागा देण्याची मनसे नेत्यांची मागणी आहे. जागा वाटपाचा निर्णय होत नसल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे. तर महापालिका निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मात्र ज्या पिंपरी चिंचवडमध्ये अब की बार 125 पारचा नारा ज्या भाजपाकडून देण्यात आलेला आहे त्या भाजपाने पहिली यादी अद्याप जाहीर केलेली नसल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे. तर दुसरीकडे यादी जाहीर केली तर पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते, म्हणून भाजपाचे नेते इच्छुक उमेदवारांना गॅसवरती ठेवतायत अशी चर्चा सुरू आहे. महानगरपालिकेवर याही वेळेस सत्ता आणणार असा दावा करणाऱ्या भाजपची पहिली उमेदवारी यादी देखील अद्याप जाहीर झालेली नाही. नेमकं कारण काय? आपल्यासोबत स्वतः शत्रुघ्नजी काटे आहेत शहराध्यक्ष, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या प्रचारात व्यस्त आहात, परंतु यादी जाहीर होत नाही, त्यामुळे उत्सुकता ताणली जाते. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना असं गॅसवर ठेवायचं ठरवलंय का आणखी काही अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीये? नाही, असं म्हणता येत नाही आहे अडचणी आहे म्हणून. आम्ही प्रत्येक उमेदवार हा त्याच्या निवडणूक घेण्याची क्षमता, संघटनेमध्ये काम करणारा अशा प्रत्येकाचा सर्वे करून खरं तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एक मिटिंग झाली आमची. त्याच्यामध्ये काही नावांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत 100% म्हणता येत नाही, पण एक 95% जागेचा तिढा सुटलेला असेल. बरोबर. आणि ती यादी आम्ही पब्लिश करणार आहोत. पण मग एकंदरीत काय झालं, म्हणजे किती आतापर्यंत नावावर शिक्कामोर्तब झालाय, किती यादी नावांची फायनल झाली? साधारणतः 90% आमच्या यादीमध्ये जी नावं आहेत त्याच्यापैकी 90% जागांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. एक 10% जागेचा तिढा थोडा सुटायचा बाकी आहे. त्याच्यामध्ये पण वरिष्ठ लेवलला चर्चा करून आणि ते स्थानिक नेतृत्वांना बरोबर घेऊन सगळ्यांनाच आम्ही तो निर्णय करतोय. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत 100% भारतीय जनता पार्टी. एकंदरीत आरपीआय असेल, शिवसेना असेल, जे घटक पक्ष आहेत त्यांना किती जागा देण्याचं ठरलं हे तरी ठरलंय बऱ्यापैकी. काल शिंदे गटांचे आमचे आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, आमचे 4 आमदार असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन खरं तर शिंदे गटाचा इथेचा जो प्रश्न आहे तो 100% सुटलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी वाढू शकते आणि मग ही नाराजी वाढली तर त्याचा फटका भाजपला बसू नये, बंडखोरी होऊ नये. त्यामुळं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडनं यादी जाहीर केली जात नाही आणि त्यामुळं उत्सुकता ताणली जाते, हे मात्र निश्चित. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.
अखेर अमरावतीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती फिसकटलेली आहे. अमरावती आणि नागपूर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक बैठका पार पडून सुद्धा युती फिसकटलेली आहे. आज नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली आणि अंतिम बैठक शिवसेनेने अवास्तव जागा मागितल्यामुळे युती फिसकटल्याची चर्चा केली जाते. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याला अधिकची माहिती देतात. संजय, अमरावतीत काय काय राजकीय घडामोडी घडतायत? निश्चितच अमरावतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपची युती होणार अशी चर्चा होती आणि त्यासाठी त्यांच्या चर्चेच्या अनेक बैठका देखील झाला. कालच मुख्यमंत्री येऊन गेले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित देखील भाजप नेत्यांची बैठक झाली आणि युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्या 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राठोड हे अमरावतीमध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी अमरावतीच्या एका हॉटेलात भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर आज पुन्हा नागपुरात बैठक होती. मात्र या बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात जागेवरून कुठेतरी एकमत झालेलं नाही. त्यामुळं ही युती जवळपास फिसकटण्याची चर्चा जी ती बाहेर आलेली आहे. शिवसेनेने अवास्तव जागांची मागणी केल्याचं भाजपचं मत आहे, तर शिवसेनेने आम्हाला भाजपने सन्मानजनक जागा द्यावी अशी शिवसेनेची मागणी होती. त्यामुळे हे दोघांचं एकमत न झाल्यामुळे अखेर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष अमरावती महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती वेगवेगळे लढणार असं चिन्ह दिसत आहे. आता फक्त भाजपसोबत आता रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष जे आहे त्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही युती देखील होते की नाही होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मात्र यामुळं आता नेमकं जर युती झाली नाही तर याचा कोणाला फटका बसतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. निश्चित. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. सोलापूरमधून महत्त्वाची बातमी येते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पहिल्या यादीत 6 उमेदवारांना उतरवण्यात आलेला आहे, तर माजी नगरसेवकांसह नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून संधी देण्यात आलेली आहे. सोलापूर महापालिका महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे, तर सोलापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 20 जागा लढवणार अशी माहिती आहे. त्यातली पहिली उमेदवारांची यादी आता जाहीर झाली आहे. इकडे काँग्रेसचे 10 नगरसेवक MIM मध्ये दाखल झालेले आहेत. यामागे अशोक चव्हाण यांची खेळी आहे असं म्हटलं जात आहे. याविषयी विचारलं असता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी MIM कोणाच्या इशाऱ्यावरती काम करते हे सर्वांना माहिती आहे. चव्हाण यांना भाजप हिरवा करायचा आहे असा आरोप सुद्धा चिखलीकरांनी केलेला आहे. दरम्यान MIM आणि आमचा काडीचाही संबंध नाही, त्यांना माणसं मिळत नाही हे त्यांचं दुर्दैव असल्याचं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचा आहे आणि जनता देखील ओळखून आहे की MIM कोणाच्या इशाऱ्यावर चालली आहे, कोण त्यांच्या पाठीमागं पाठबळ देते आहे हे मी सांगण्याची गरज नाही. देगलूर नाका भागातून अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले. हमारे इधर भी अभी हरा भाजप बढ़ रहा है. ही जी भूमिका आहे ते खरं तर ज्यांनी हे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचं अपयश आहे. आज निवडणुकीसाठी कोणालाही कुठल्याही भागात जाता येतं, पक्षात माणसं घेता येतात, त्यांनी जावा प्रयत्न करावे. आमचा MIMचा काडीचाही संबंध नाही. आम्ही आमच्या परीने जे उमेदवार आमच्याकडे सक्षम वाटतात त्यांना आम्ही घेत आहोत. त्यामुळे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. त्यांना माणसं मिळत नाही ते त्याचं दुर्दैव. ते आमचे उमेदवार कोण होतात त्याची वाट पाहत आहे. इकडे सांगोला नगरपालिका जिंकल्यानंतर झालेल्या विजयी सभेमध्ये शहाजी बापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतलाय. त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपावर देखील त्यांनी मिश्किल टीका करत खिल्ली उडवली आहे. त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी ते ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाला अजिबात त्याला बरोबर घेऊ ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे. माझी मी जी माती मोजू नको. माझ्या माती आहे नारळा लागून रे चिक मौदाची माती लय वेगळी माती आहे. आमची आई काय असली घरंदाज तुझ्यावर नव्हती. तुझी आई बाबा मोठ्या घरातली आम्हाला काय